सर हे नाव आज केवळ बिहार किंवा उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. देशभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नाव प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. अतिशय कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करणारे आणि आपल्या वेगळ्या शिकवण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेले खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या एखाद्या शैक्षणिक व्हिडिओमुळे किंवा यथोगाथामुळे नव्हे, तर त्यांच्या कोचिंग सेंटर बाहेर झालेल्या कथित हल्ल्यामुळे. बिहारची राजधानी पाटणा येथे खान सरांच्या कोचिंग सेंटरच्या बाहेर झालेल्या कथित गोळीबारीने आणि तोडफोडीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे नेमकं काय आहे? हल्लेखोर कोण आहेत? पोलिसांनी काय पुरावे मिळाले का? आणि स्वतः खान सरांनी या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेतली आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मंगळवार 2 जूनची रात्र पाटण्यातील मुसल्लापूर हाट परिसरातील वातावरण नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी गजबजलेलं होतं. हा परिसर बिहारमधील सर्वात मोठ्या शैक्षणिक केंद्रांपैकी एक मानला जातो. हजारो विद्यार्थी येथे विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. याच परिसरात प्रसिद्ध खान जीएस रिसर्च सेंटर आहे. रात्री उशिरा अचानक या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही अज्ञात लोकांनी कोचिंग सेंटरच्या बाहेर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. दगडफेक, तोडफोड आणि अगदी गोळीबार झाल्याचा दावाही करण्यात आला. घटनेनंतर काही मिनिटातच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीच्या माहितीनुसार कोचिंग सेंटरच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि चिंता निर्माण झाली. पुढच्या दिवशी सकाळी परिस्थिती आणखी गंभीर बनली. खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर शेकडो विद्यार्थी जमा झाले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या गर्दीमुळे पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करायला लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले. शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, SSP, DSP आणि इतर अनेक पोलीस पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. या घटनेबाबत सुरुवातीपासूनच 2 वेगवेगळे दावे समोर आले. एका बाजूला खान सर आणि त्यांच्या संस्थेने गोळीबार झाल्याचा गंभीर आरोप केला, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी प्राथमिक तपासात गोळीबाराचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवती गूढ निर्माण झाला आहे. पाटणा पोलिसांनी रात्रीच अधिकृत निवेदन जाहीर केलं. पोलिसांच्या मते काही व्यक्तींनी कोचिंग सेंटरवर दगडफेक करून तोडफोड केली होती. मात्र आतापर्यंत उपलब्ध असलेल्या CCTV फुटेजमध्ये गोळीबार झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं नाही. पोलिसांनी सांगितलं की त्यांनी आसपासच्या परिसरातील लोकांची चौकशी केली असून अनेक CCTV फुटेज गोळा करण्यात आले आहेत. त्यातून काही संशयितांची ओळख पटली आहे. तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की सुमारे 15 ते 20 जणांचा एक गट या घटनेत सहभागी असू शकतो. या व्यक्तींचा संबंध जवळच्या एका कोचिंग संस्थेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे आणखी धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. पोलिसांनी सांगितलं की 10 ते 12 संशयितांची ओळख निश्चित करण्यात आली आहे आणि त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळे करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पाटणा शहराच्या ACP दीक्षा यांनी सांगितलं की सर्व व्हिडिओ फुटेज अत्यंत बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक पुरावा पडताळला जात आहे. कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढला जाणार नाही. जखमी सुरक्षा रक्षकाचा जबाब नोंदवण्यात येत आहे. तसेच परिसरातील प्रत्यक्षदर्शींचेही जबाब घेतले जात आहेत. दुसरीकडे खान सरांनी या घटनेबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की हल्लेखोरांचा संबंध इतर कोचिंग संस्थांशी असू शकतो. त्यांच्या मते बिहार पोलीस भरती परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या संस्थेत आनंदाचं वातावरण होतं. हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलं होतं. वर्ग संपल्यानंतर अचानक काही लोक आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना धमकवण्यास सुरुवात केली. खान सरांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांनी दावा केला की 10 मिनिटांच्या कालावधीत तब्बल 8 ते 10 फेऱ्या गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली. विद्यार्थी आणि कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. खान सरांनी सांगितलं की त्यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. सुरक्षा रक्षक इतका गंभीर झाला की त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांनी या घटनेला पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला.
त्यांच्या मते काही कोचिंग संस्थांना त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि कमी शुल्कात शिक्षण देण्याच्या धोरणामुळे अडचण निर्माण होत आहे. खान सरांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला. त्यांनी सांगितलं की हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली असून सुरक्षा रक्षकाने देखील त्यांना ओळखलं आहे. हे सर्व लोक जवळपासच्या कोचिंग संस्थांशी संबंधित असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी असा आरोप केला की काही काळापासून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. काही लोकांनी त्यांच्या कोचिंग सेंटरवर अडवून देण्याची भाषा देखील वापरली होती. या सर्व आरोपांमुळे बिहारमधील कोचिंग उद्योगाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेलं आहे. पाटणा हे भारतातील सर्वात मोठ्या कोचिंग हबपैकी एक मानलं जातं. UPSC, BPSC, SSC, रेल्वे, बँकिंग आणि विविध सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने स्पर्धाही तीव्र आहेत. त्यामुळे या घटनेमागे व्यावसायिक स्पर्धा कारणीभूत असू शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन डेटा, प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि इतर पुरावे याचं विश्लेषण केल्यानंतरच सत्य समोर येईल. जर गोळीबार झाल्याचं सिद्ध झालं तर प्रकरण अधिक गंभीर होऊ शकतं. या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. लाखो विद्यार्थ्यांनी खान सरांच्या समर्थनात पोस्ट केल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारची हिंसा अत्यंत धोकादायक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर खान सर कोण आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. खान सर म्हणजे फैजल खान. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातून ते पुढे आले. त्यांनी आपलं शालेय शिक्षण देवरियामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची निवड केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. खान सरांनी आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष ओळख निर्माण केली. कठीण विषय अगदी सोप्या आणि स्थानिक भाषेतील उदाहरणांद्वारे समजावून घेण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना खूप आवडते. विशेषतः सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षा विषयक वर्गांमुळे ते लोकप्रिय झाले. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना ऑनलाईन शिक्षणाला मोठी चालना मिळाली. याच काळात खान सरांचे YouTube व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे लाखो विद्यार्थी त्यांच्या चॅनेलकडे आकर्षित झाले. काही वर्षातच त्यांचे YouTube चॅनेल देशातील सर्वात लोकप्रिय शैक्षणिक चॅनेलपैकी एक बनलं. आज त्यांच्या YouTube चॅनेलचे जवळपास 3 कोटी सबस्क्रायबर आहेत. ही संख्या अनेक मोठ्या मनोरंजन चॅनेल्सनाही मागे टाकणारी आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचं कोचिंग सेंटरही मोठ्या प्रमाणावर विस्तारलं. हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गांना उपस्थित राहू लागले. मात्र लोकप्रियतेसोबतही वादही आले. काही वेळा त्यांच्या वक्तव्यावरून टीका केली. काही संघटनांनी त्यांच्यावर आरोप केले. सोशल मीडियावर त्यांच्याबाबत चर्चा आणि वाद सतत होत राहिले. तरीही विद्यार्थ्यांमधील त्यांची लोकप्रियता कायम राहिली. आता घडलेल्या या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा खान सर राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. खरोखर गोळीबार झाला होता का, की फक्त दगडफेक आणि मारहाण झाली? हल्ल्यामागे कोचिंग क्षेत्रातली स्पर्धा होती का, की यामागे दुसरं कोणतं कारण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या तपासानंतरच मिळू शकतील. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. जखमी सुरक्षांवरही उपचार सुरू आहेत. CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात हिंसेला कोणतीही जागा नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित संस्थांमध्ये सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या घटनेचं सत्य लवकरात लवकर समोर यावं आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर घडलेल्या या कथित हल्ल्यांचं गूढ उलगडण्यासाठी आता सर्वांचं लक्ष बिहार पोलिसांच्या तपासाकडे लागलं आहे. येत्या काळात या प्रकरणात कोणते नवे पुरावे समोर येतात आणि सत्य काय आहे हे स्पष्ट होतं. याकडे संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि नागरिक लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.